उपराजधानी नागपुरात उद्या काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा होणार आहे आणि स्वतः राहुल गांधी नागपूरमध्ये रॅली करणार आहेत आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत काँग्रेसच्या नेते यशोमतीताई ठाकूर आहेत। ताई, काय सांगणार, उद्या नागपूरमध्ये राहुल गांधी आहेत, काँग्रेसचे महत्त्वाचे नेते येणार आहेत, कशी तयारी झाली त्या ठिकाणी? बघा, महात्मा गांधींनी जी घोषणा केली होती अन्यायाच्या विरुद्ध, इंग्रजांच्या विरुद्ध आणि जे काही दडपशाही सुरू होती त्यावेळेला, त्या दडपशाहीच्या विरुद्ध आणि सकारात्मक दृष्ट्या जी काही घोषणा केली होती ती महात्मा गांधींनी नागपुरातून केली होती। आज 138वा आमचा स्थापना दिवस आहे आणि त्या स्थापनेच्या दिवशी पुन्हा एकदा सन्मान्य आमचे अध्यक्ष खरगे साहेब, सन्मान्य आमच्या नेत्या सोनियाजी, आमचे नेते राहुल गांधीजी आणि समस्त ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रमुख मंडळी त्या ठिकाणी येत आहेत आणि पुन्हा एकदा ही दडपशाही नष्ट झाली पाहिजे, संपली पाहिजे, लोकांवर जो अन्याय होतो आहे तो संपला पाहिजे आणि जे भेदभाव, दंगल ह्या ज्या गोष्टी सुरू आहेत त्या संपल्या पाहिजे आणि संविधानामध्ये जो सांगितलेला पुरोगामी विचार आहे तो टिकला पाहिजे, म्हणून ही सभा आहे। आता शरद पवार 2 दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर आहे, उद्या परतवाड्याला जाणार आहे, तो वज्झर येथे शंकरबाबांच्या पापळकरांच्या आश्रमाला भेटणार। या दरम्यान बच्चू कडू आणि शरद पवारांची भेट होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। बच्चू कडू सध्या महायुतीमध्ये आहेत, कसं पाहता? मला कल्पना नाही आहे, महाविकास आघाडीमध्ये जर ते येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे, पण मला याची काहीच कल्पना नाही आहे। बच्चू कडू सारखा व्यक्तींनी जायलाच नव्हतं पाहिजे असं म्हणायला काहीच हरकत नाही। महाविकास आघाडीत मंत्री काय? महाविकास आघाडीत मंत्री होते ना, तर ते आता काय बोलावं याच्यावर? वंचित बहुजन आघाडीनं सोबत यावं असं सातत्यानं तुम्ही म्हणतात, परंतु आता जागा वाटपाचा फॉर्म्युला कुठे असतात आणि 12 जागा प्रत्येकाने घेतल्या, म्हणजे 4 पक्ष आहेत, काय वाटते मागणी होते? महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी आली पाहिजे, हा सकारात्मक दृष्टिकोन आमचा आहे आणि त्या अनुषंगानं जी काही प्रमुख नेते आहेत ते बसत आहेत। राहुल गांधी पुन्हा आता एक दुसरी यात्रा काढणार आहेत, आधी भारत जोडो यात्रा आणि आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होत आहेत, कसं पाहता? 14 राज्यात ही यात्रा जाणार आहे। राहुल गांधी एक तपस्वी आहे, सगळं सोडून, म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाच्या पोरगा, एवढ्या मोठ्या माणसाचा नातू पंतू, तर सगळं सोडून फक्त हा देश एकत्र राहायला पाहिजे म्हणून ही पदयात्रा काढतोय। तर धमक तर आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या पाठीमागे देश आहे हे तुम्हाला दिसून जाईल। एक शेवटला प्रश्न, अजित पवार गटाचे आमदार जे आहेत त्यांना भाजपच्या तिकिटावर लढलं पाहिजे असं वाटतं, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेत, कसं? नाही, मला काही माहिती नाही त्याच्याबद्दल। खरं हे सगळं जे काही महाराष्ट्रामध्ये झालं, जे काही इथले पक्ष जे आहेत त्यांना तोडफोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे चुकीचं आहे। महाराष्ट्राचा हा विचार नाही आणि लोकांच्या मनामध्ये या सगळ्या बाबतीत चीड नक्कीच आहे। तर होत्या काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर। उद्या बच्चू कडू आणि शरद पवारांची भेट होण्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिल्या, बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।